ज्या अकोलसिंग राजाच्या नावावरून या शहराला अकोला हे नाव पडलं आहे, त्या राजाची आणि त्या राजाच्या राणीची व या राजेश्वर मंदिराची राजराजेश्वराची एक आख्यायिका सांगितली जाते। ती अशी की अकोलसिंग राजाची राणी ही शिवभक्त होती आणि त्यावेळी हे घनदाट जंगल होतं आणि ती दररोज पहाटे दिवस उजाडायच्या आधी इथे राजराजेश्वराला जलाभिषेक करायला, त्याची पूजा करायला येत असे। यावरून राजाच्या मनात एक संशय निर्माण झाला की ही इतक्या पहाटे इतक्या रात्री कुणाला भेटायला जाते म्हणून। आणि मग एक दिवस राजा याच संशयावरून तिच्या मागे तलवार घेऊन आला आणि तिच्यावर घाव करणार, वार करणार, तिला मारणार। इतक्यात श्री राजराजेश्वराची पिंड दुभंगली आणि त्यात राजेश्वराने तिला जागा दिली। आजही राजेश्वराची पिंड जर आपण बघितली तर त्यात मधात तिला एक चिरा असलेला, ती दुभंगलेली असलेली आपल्याला दिसते आणि हाच देखावा मंदिर परिसरात देखील चित्रित करण्यात आलेला आहे। तर राजेश्वर मंदिरात हे अकोलेकरांसाठी आराध्य दैवत आहे। इथे कावड महोत्सव इथला फार प्रसिद्ध आहे। नुकताच श्रावण सोमवारी, चौथ्या श्रावण सोमवारी इथे जिल्हाभरातून मोठमोठ्या कावडी येतात आणि जवळच्याच गांधीग्राम जे वाघोली नावाचं गाव होतं, तिथल्या पूर्णा नदीच्या जलपात्रातून पाणी आणून राजेश्वराला अभिषेक केला जातो। त्या मागची गोष्ट देखील फार मजेशीर आहे की एकदा फार भीषण दुष्काळ या परिसरात पडला होता आणि मग लोकांनी साधारणतः आपल्यावर संकट आलं की आपण देवाचा धावा करतो आणि हे आराध्य दैवत असल्यामुळे लोकांनी राजेश्वराला आराधना केली, विनवणी केली, साकडं घातलं की जर पाऊस आला तर आम्ही तुला जलाभिषेक करू। आणि त्यावेळी भोपळ्याची कावड घेऊन इथले काही जुन्या शहरातील या मंदिराच्या पाठीमागे जो भाग आहे तिथली काही मंडळी भोपळ्याची कावड घेऊन इथल्या वाघोलीच्या नदीला, पूर्णा नदीत गेले। तिथून पायी अनवाणी पायाने, पायात कुठलीही चप्पल न घालता त्यांनी तिथून जल आणलं आणि राजेश्वराला अर्पण केलं। चमत्कार असा झाला की त्यानंतर धो-धो पाऊस आला आणि अशा नंतर ज्या आपल्या भावना असतात किंवा ज्या श्रद्धा असतात त्या दृढ होतात आणि मग तेव्हापासून हा कावड महोत्सव चालत आलेला आहे आणि आता त्याचं मोठं भव्य आणि दिव्य रूप झालं आहे। महाराष्ट्रात अशा प्रकारचा सगळ्यात मोठा कावड महोत्सव हा अकोल्यात श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करून साजरा केला जातो। याविषयी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करूया, बघूया राजेश्वर मंदिर काय आहे, तो परिसर काय आहे आणि राजा आणि राणीच्या गोष्टीतला तो देखावा काय आहे। चला।